रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आहे मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या. मार्गशीर्ष महिन्याची सांगता होत आहे. मार्गशीर्ष महिन्यात खड्याकाची थंडी असते, त्यामुळे या काळात केलेले दान आणि सेवा अधिक फलदायी ठरते. हे दान थेट पितरांना पोहोचते आणि त्यांचे आशीर्वाद मिळून पितृदोषातून मुक्ती मिळते. यावेळेस 19 डिसेंबर रोजी म्हणजेच आजच्या दिवशी मार्गशीर्ष अमावस्या आलेली आहे. उद्यापासनं पौष महिना हा सुरू होत आहे. चला जाणून घेऊया पितरांना प्रसन्न करायचे 5 अगदी साधे सोपे उपाय. मार्गशीर्ष महिन्यात थंडी जास्त असल्यामुळे गरजू व्यक्तींना शाल, ब्लँकेट किंवा लोकरीचे कपडे दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. हे दान नेहमी आपल्या पूर्वजांच्या नावाने करावा. पूर्वजांचं वय लक्षात घेऊन त्या व्यक्तीस दान केल्यावर अधिक लाभ होतो. यामुळे घरात शांतता नांदते आणि जीवनातील अडथळे देखील दूर होण्यास मदत होते. वस्त्रदानासोबतच अन्नदान करणे ही सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे, अशी आपल्याकडे मान्यता आहे. आपले पितर पशुपक्ष्याच्या रूपात येऊन आपले भोजन ग्रहण करतात. अमावस्येच्या दिवशी कावळा, गाय आणि कुत्रा यांना अन्न खायला दिल्याने पितृदोष कमी होतो, असं मान्यता आपल्याकडे आहे. पितरांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे मार्गी लागतात. तुमची कामे अडकली असतील, होत नसतील तर ती सुटण्यास मदत होते. ती कामे मार्गी लागण्यास मदत होते. अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीत स्नान करण्याचे मोठे महत्त्व मानले गेले आहे. जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आपण स्नान हे करत असतो. स्नानानंतर पितरांच्या नावाने आपण तर्पण करतो, म्हणजेच पाणी अर्पण करतो. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिणेला ते पाणी अर्पण करावं, ज्यामुळे त्यांना गती मिळते. हे पाणी थेट पितरांना पोचतं आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. अमावस्येच्या रात्री घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्या डाव्या हाताला दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. यामुळे पितरांचा मार्ग सुकर होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो, असे मानले जाते. अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला आवर्जून 7 प्रदक्षिणा तुम्ही घालाव्यात. या उपायामुळे पितृदोषाचा प्रभाव अतिशय मोठ्या प्रमाणात कमी होतो, अशी आपल्याकडे मान्यता आहे. व्हिडिओची माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.